नमस्कार मैत्रिणींनो, आम्हाला गावाला निघायच्या 2 दिवस आधी हे सर्व कपडे रेडी करून ठेवलेले होते, पण कोणी घेऊन गेले नाही आहेत. हे 1 दिवस आधी मी सर्व हे कपडे रेडी करून एक राहिला होता घागरा, तेवढा करून संध्याकाळी देत होते. त्याची हाईट कमी करायची होती. हाईट 2 ते 3 इंच जास्त होती, तर त्याला आपण कट करून खालून फोल्ड करत आहोत. हे सर्व कट करून 1 दिवस आधी वाती वगैरे करून त्याच्यानं आपल्याला हे केलेलं होतं. वाती भिजवून घेतलेलं होतं. राहिलं होतं ह्याचे पॅकेट. हे पूर्ण कट करून घेतल्यानंतर आपले हे एडिटिंग करायला मला लक्षात नव्हतं. हे 2 ते 3 दिवस झालेलं आहे घेऊन. आता ह्याची मला एडिटिंग मी बाहेरगावी आल्यावर सकाळी हे 5 ते 6 वाजता ह्याची एडिटिंग करत आहे. याच्यानंतर खूप सारे असे व्हिडिओ काही मी टाकले, ते नक्की बघा. बाहेर आम्ही आलेलो आहोत फिरायला. नांदेड ते श्रीशैलमचं दर्शन घेतलेलं आहे काल. त्याचा व्हिडिओ पण मी याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकते. त्याची हाईट असं आपल्याला कमी करायची होती. फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे. अशाच प्रकारे माझ्या मुलीचा पण ड्रेस आहे. इथे रूमवर बसून मी एडिटिंग करत होते. आता हे आवाज करत होते. तर ह्याच्यामध्ये मी लास्टला हे संध्याकाळचे पिसा निघायचे 1 दिवस आधीचे हे आहे. पिसा वगैरे मी हे पॅक करून वगैरे आधीच ठेवले होते. त्याच्यामध्ये मला सुपारी आणि 1 रुपयाचा बंदा टाकायचा राहिलेला होता, ते टाकलेलं आहे. हे पण पिसा पण पॅक केले, वाती पण भिजवले. आता दुसऱ्या दिवशी निघत्या वेळेस आणि सगळं आवडता वेळेसचा मी व्हिडिओ घेते, जसा ॲडजस्ट झाला तसा. अशा प्रकारे मी 10 ते 12 पिसा पॅक केले. जिथं आपल्याला नदीच्या ठिकाणी वगैरे कुठं करायचं असलं तिथे पीस द्यायला वगैरे करण्यासाठी. मध्ये 1 रुपयाचा बंदा आणि सुपारी, अशा प्रकारे हे केलेलं आहे. याच्यातले आता पूर्ण पिसा वगैरे पॅक करून झाल्यावरती नेक्स्ट दिवशीचा व्हिडिओ घेतलेला आहे. नेक्स्ट दिवसामध्ये पण थोडंसं घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही आहे. आईच्या इकडं पण जाऊन मला स्वयंपाक वगैरे करायचं होतं, ते काय मी घेतला नाही. फक्त आता हे संध्याकाळचा थोडासा वेळ असले तेव्हाच मी ॲडजस्ट करण्यासाठी घेतलेला आहे. आता ह्याच्यानंतरचा नेक्स्ट दिवशीचा व्हिडिओ आहे. फायनली सर्वांचे कपडे रेडी झालेले आहेत. तर सर्वांचे कपडे मी न्या म्हणून सर्वांना फोन लावलेली आहे. मला गावाला जायचं आहे म्हणून. आता लास्ट राहिलेले आहेत ह्याच कस्टमरचे ऑर्डर. बाकी आहेत ते इथे आहेत लावलेले, त्यांना फोन लावलं तर उचलत नाही. जर आपण नाही केलं कस्टमरचे कपडे रेडी का तेव्हा फोन लावून परेशान करतील. तरी मी जेवढं होईल तेवढं सर्वांचेच कंप्लीट केले. आणि नाही घेतले मी एक्स्ट्रा कापड, कारण आपल्याला जायचं असल्यावर आपली परेशानी करतात कस्टमर, त्याच्यासाठी नाही घेतले मी. हे आता हे कटोरी ब्लाऊज आहे, नवरीचे ब्लाउजेस आहेत. मागं मी हे साड्याची डिझाईन दाखवली होती, खूप छान आहेत वर्कच्या साड्या. याला नॉर्मल गळा आणि पायपिंग केलेले आहेत. यांचे 5 आहेत ब्लाउज, ते दाखवते. हे पण जसा वर्क आहे तसाच घेतलेला आहे. पानगळा आहे, समोर प्रिन्स कट आहे आणि नॉर्मलच गळा आहे. याला पण दोरी लावलेली आहे. हे एक आहे पिस्ता कलरचं, त्याचा पण तेच आहे. ह्याला कापडाचे लटकन केलेले आहेत. हे प्रिन्स कटचं तेवढं एक शिवलेलं, बाकी कटोरीचेच आहेत. सर्वात आधी त्यांचा बॉडीवर मेजरमेंट घेऊन हे ब्लाऊज शिवला होता. हे त्यांना व्यवस्थित आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे बाकीचे ब्लाऊज शिवलेले आहेत. ते त्या मापावर आपण शिवलेले आहेत. हे नंतर हे एक आहे हिरवं,
लाल साडीवरचा आहे, याची साडी दाखवलेली आहे. आता याला वरच्या साईडला एवढाच गळा होता आपला लहान, तर त्यांना हे इथे जॉईंट का होईना टाकून वरच्या साईडने असा लहानच गळा करायला सांगितले. दोन्ही सेम होत होते, नाही म्हणले ते, आणि ह्याला हे मॅच होते लटकन तर लावले. सेम असाच पॅटर्न होत होता ह्याचा हिरव्याचा, पण कस्टमरला नाही पाहिजे होता म्हणून मी नाही केला. हे बघा, हे अशा प्रकारे उलटा साईड असा करून अशा प्रकारे गळा पण केला तरी चालला असता, पण दोन्ही सेम होतात म्हणून त्याने नको म्हणलेले आहे. आता हे रेडीमेड ब्लाऊज आहे. रेडीमेड ब्लाऊज आहे, याच्या बरोबर फिटिंग आणि स्लीव्ज आपण केलेली आहे. याची स्लीव्ज लावलेली आहे आणि फिटिंग केलेली आहे. साईडला चेन होती, साईडची चेन काढून त्यांच्या फिटिंगच्या हिशोबाने लावलेली आहे. हे झालेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरच्या साड्या दाखवलेल्या आहेत, परत अजून एक वेळ दाखवते. ह्या पिस्ता कलरच्या साडीवरचं हे एक ब्लाऊज आहे आणि हे एक आहे व्हाईट कलरचे आहे. खूप छान आहे वर्कची. ह्या वर्कच्या साडीवर ते रेड कलरचा ब्लाऊज आलेला आहे. हे घागरा आपल्याकडे आलेला नाही, त्यांना व्यवस्थित आला होता. आणि ही नेटची साडी आहे. ह्या याच्यावरचं हे ब्लाऊज आलेला आहे. हिची पण खूप छान डिझाईन आहे, पूर्ण हातीची डिझाईन आहे. अशा प्रकारे वर्क त्याच्यावरती हे ब्लाऊज आलेला आहे. सर्व आपल्यापाशी पिकोफॉल आणि ब्लाऊज करायचे होते. हिची ही साडी आहे. ही साडी तर मला भरपूर आवडली. या साडीचं खूप छान असं कॉम्बिनेशन पण आहे, खूप छान वाटली. इथपर्यंतच आपली हे कापड लावलेलं आहे, त्याच्यावरती हे अशा प्रकारे अटॅच करून हे वर्क केलेलं आहे. खूप छान आहे साडी. ह्याच्यावरचं हे आपण बोटनेकचं ब्लाऊज केलेलं आहे. हे एक रेड कलरची साडी आहे, त्याच्यावर नॉर्मलच ह्याचा गळा हे नॉर्मलच शिवलेला आहे. हे घागऱ्यावरचं आहे. याचा अस्तर त्यांनी सुळसुळ दिला त्याच्यामुळं, आणि पॅडेड जर केला असला तर अजून छान फिटिंगला वगैरे छान दिसला असता. त्यांना नाही, नॉर्मलच पाहिजे होता, ते करून दिले. त्याच्यानंतर आपल्याला एक ओढणी आलेली होती, त्यांना ती ओढणी नाही पाहिजे होती, त्या ब्लाऊजला स्लीव्ज लावून पाहिजे होते, ते केले. वन साईड स्लीव्ज आलेले होते. हे वन साईड ह्या इकडल्या साईडला अशी पट्टी आलेली होती, तर त्यांना स्लीव्ज पाहिजे होते. तर मी हे असे इथपर्यंत फिटिंग करून कोपऱ्यापर्यंत फिटिंग केलेले आहे. आणि अशा प्रकारे हे खालच्या साईडला लॉंगमध्ये असा सोडलेला आहे पॅटर्न. अशा प्रकारे घालून असं बाकीचं असं खाली राहील. खूप छान दिसते हे अशा प्रकारे पॅटर्न. हे एक बनवलेलं आहे स्लीव्जला. बाकी अजून एक त्याच्या याच्यावरला लेहंगा आहे, ते दाखवते. तिकडे आहे, हे पण खूप छान आहे. नॉर्मलच आहे, असं आपण स्टिच करू शकता. माझ्या मुलीला शिवलेला आहे 3 लेअरचा अशामध्ये, इथपर्यंत स्ट्रेटमध्ये. बाकी खालच्या साईडला हे जसं एकच घेतलेलं आहेत ना, मी अशा 3 लेअरमध्ये घेऊन साडी बनवलेली आहे. ते पण एखाद्या दिवशी मी तुम्हाला शेअर करते. हे बघा, हे इथून इथपर्यंत गुडघ्यापर्यंत हे फिटिंग आहे. त्याच्यानंतर आपले प्लेट्स आहे. त्याची आपल्याला हाईट कमी करायला दिली होती, हाईट कमी केले. एकदम फिक्स हाईट आता केलेली आहे. फिक्स म्हणाल तरी आपल्या कॅनपेक्षा 1 ते 1.5 इंच लॉंग आहे. आता ह्याच्यानंतर आम्ही बाहेर टूरला जाणार आहोत. उद्या निघणार आहोत. त्याच्यानंतर काही आपले व्हिडिओ येतील, तर स्किप न करता तुम्ही बघत जा. तुम्हाला सर्व आम्ही जिथे जिथे देवदर्शन केलेलं आहे तिथलं सर्व व्ह्यू दाखवते. तर अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही गेल्यावरती तिकडं एन्जॉय करू. तुम्हाला पण कपडे वगैरे आवरून झाल्याच्या नंतर निघायच्या दिवशीचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. निघायच्या दिवशीचं मेकअपचं तेवढं आवरायचं राहिलं होतं, तेवढं आवरून घेतले. बाकी सर्व आवरणं झालं होतं. आता स्वयंपाक करून तिचं स्वयंपाकाचं सर्व सेट करायचं. इकडे मुलीचं वगैरे आहे, त्याच्यात माझा आहे. अशा प्रकारे पूर्ण घेतलेला आहे. कानातले वगैरे
ह्याच्यानंतरचे नेक्स्ट व्हिडिओ पाहू नका. मी जिथून जाणार आहे तिथले पूर्ण मी व्ह्यू घेऊन टाकणार आहे. तर इथे माझी मुलगी खुश आहे जाण्यासाठी. जिकडे पण जाईन मी तिकडे खूप सारे व्हिडिओ घेऊन शेअर करते. ते ह्याच्यानंतरचे व्हिडिओ आहे ते स्किप न करता पहा. स्किप न करता पहा. असं पूर्ण मेकअपचं आवरून झालं फायनली. त्याच्यानंतर हे सर्व मी मुलीला सांगितलं की ठेवायला. आता याच्यानंतर जे पण मी व्हिडिओ घेईन त्याचे व्हिडिओ शेअर करते. हे तुम्हाला मेकअपचं दाखवते. मेकअपचं घेतलेलं आहे, टिकलीचे पॅकेट वगैरे घेतलेले आहे. अशा प्रकारे व्हिडिओ केला.